हॅलो गाइज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाइज, NTUDC नेट आणि MSCET एक्झाम 2025 या दोन्ही एक्झाममधील जो पेपर 1 सर्वांसाठी कॉमन असतो, या पेपर 1 साठी आजपासून आपण सुरू करत आहोत डिटेल कोर्स. आणि या कोर्समध्ये पेपर 1 चा एंटायर सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत. हा कोर्स पाहिल्यानंतर पेपर 1 संदर्भात तुम्हाला अदर कुठलेही व्हिडिओ रेफर करण्याची गरज पडणार नाहीये, अदर कुठलेही बुक्स रेफर करण्याची गरज पडणार नाहीये. फुल अँड फायनल पेपर 1 चा हा कोर्स असणार आहे. या कोर्स संदर्भात आज सिंपल आणि शॉर्ट इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, आपण जो कोर्स सुरू करत आहोत हा कोर्स NTUDC नेट आणि MSCET एक्झाम 2025 या एक्झामच्या दृष्टिकोनातून सुरू करत आहोत. या एक्झाममध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. पेपर 2 हा तुमचा सब्जेक्टिव्ह पेपर असतो, म्हणजे तुमच्यासाठी हा पेपर नवीन नसतो. ज्या गोष्टीचं तुम्ही जवळपास 5 ते 6 वर्ष अभ्यास केलेला आहे त्याच्यावरच डिपेंड असतो पेपर 2. पण पेपर 1 हा पूर्णपणे नवीन असतो, कारण हा पेपर तयार करताना आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या तीनही फॅकल्टीचा विचार करून पेपर 1 त्यांनी केलेला असतो. म्हणून तीनही फॅकल्टीला पेपर 1 हा सेम असतो. आता याच कारणामुळे पेपर 1 मध्ये मिक्स टॉपिक असतात आणि त्या मिक्स टॉपिकचा अभ्यास करणं हे खूप डिफिकल्ट होऊन जातं. याच कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये कमी स्कोरिंग होतं. कमी स्कोरिंग झाल्यामुळे त्यांचा रिझल्ट राहून जातो, कारण क्वालिफाय होण्यासाठी पेपर 1 हा खूप महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये चांगला स्कोअर भेटतो ते विद्यार्थी डेफिनेटली क्वालिफाय होतात. त्याचं रिझन असं आहे की पेपर 1 मध्ये तुम्ही मॅक्झिमम स्कोअर केला तर ऑटोमॅटिकली पेपर 2चं बर्डन कमी होतं आणि एक ॲव्हरेज तुमचा पर्सेंटचा जास्त येतो आणि जास्त पर्सेंटचा ॲव्हरेज आल्यामुळे तुम्ही क्वालिफाय होऊन जाता. म्हणजे पेपर 1 मध्ये मॅक्झिमम स्कोअर करणं खूप गरजेचं असतं. मग याच पेपर 1 मध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करता यावा या अनुषंगाने पेपर 1 साठी आपण कोर्स हा सुरू करत आहोत. या कोर्समध्ये ओल्ड प्लस न्यू असे दोनही सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिले जाणार आहे. म्हणजे आणखी न्यू सिलेबस अपडेट केलेला नाहीये, पण त्यांनी अनाऊन्स केलंय की लवकरच न्यू सिलेबस आम्ही अपडेट करणार आहोत. तर एक्झामच्या आधी जर न्यू सिलेबस त्यांनी अपडेट केला, एक्झामला तो अप्लाय केला, तर तो न्यू सिलेबस देखील तुम्हाला याच कोर्समध्ये एकाच कॉस्टमध्ये कव्हर करून भेटणार आहे. तर फ्रेंड, हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी भेटणार आहे त्या संदर्भात एक ओव्हरव्ह्यू पाहूया, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशा प्रकारे आपण पेपर 1 पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर फ्रेंड, 2023 रोजी आपण पेपर 1 साठी कोर्स प्रोव्हाइड केला होता. त्यामध्ये खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले. त्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. ठीक आहे, पेज 1, 2 आणि 3 असे 3 पेज आपण या ठिकाणी रिझल्टचे ॲड केलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्यानंतर 2024 मध्ये आपले जवळपास 350 प्लस विद्यार्थी NTUDC नेट आणि MSCET एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. MSCET एक्झामचा रिझल्ट आपला यावर्षी खूप जास्त लागलेला आहे. म्हणजे जवळपास 370 विद्यार्थी प्लस आपले क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील शेअर केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची फीडबॅक ही मी टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अपडेट करून दिलेले आहेत. यावर्षी खूप चांगला रिझल्ट आपला लागलेला आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सारे विद्यार्थ्यांचे मार्कशीट आहेत ते आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. हे पेज नंबर 1 आहे. या फर्स्ट पेजवर तुम्ही क्वालिफाय विद्यार्थ्यांचे मार्कशीट पाहू शकता. पेज नंबर 2 या ठिकाणी देखील खूप सारे विद्यार्थ्यांचे मार्कशीट आपण ॲड केलेले आहेत. पेज नंबर 3 या ठिकाणी देखील खूप सारे जे स्क्रीनशॉट आहेत ते ॲड केलेले आहेत. पेज नंबर 4 या ठिकाणी देखील ॲड केलेले आहेत. पेज नंबर 5 या ठिकाणी देखील खूप सारे मार्कशीट आपण ॲड केलेले आहेत. इतकेच नव्हे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कॉल करून देखील त्यांचा रिझल्ट कळवलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप मार्फत, यूट्यूब मार्फत आपल्याला त्यांचा रिझल्ट कळवलेला आहे. त्या सर्व रिझल्टला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही विद्यार्थ्यांची फीडबॅक पाहू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पेपर क्वालिफाय होणं हे अवघड नाही आहे. पेपर क्वालिफाय होण्यासाठी योग्य मार्ग निवडणं हे डिफिकल्ट असतं. म्हणजे तुम्ही सेल्फ स्टडी द्यायला तरी पण प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या सेल्फ स्टडीमध्ये कन्सिस्टन्स वे पाहिजे. ठीक आहे, रेग्युलर तुम्ही अभ्यास केला पाहिजे, योग्य अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आपण कशाचा अभ्यास करतोय हे देखील खूप महत्त्वाचं असतं. मग ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडून या कोर्समध्ये करून घेतल्या जातात. म्हणजे हा कोर्स लावल्यानंतर पेपर 1 चा डिटेल सिलेबस आपण कंप्लीट करतो.
प्लस त्याचे MCQs प्रॅक्टिस असेल, डेमो क्वेश्चन पेपर असतील ते देखील तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर डेफिनेटली तुमचे कॉन्फिडन्स वाढतो आणि त्यामुळे तुमचा पेपर 1चा स्कोर हा खूप चांगल्या प्रमाणे वाढतो. तुम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट पाहिले असतील ज्यांना 80+ मार्क देखील आहेत. ठीक आहे, मग इतके मार्क पेपर 1 मध्ये जर तुम्हाला भेटले तर तुमच्या पेपर 2चं बर्डन हे खूप कमी होतं आणि त्यामुळे तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता. क्वालिफाय होणं अवघड नाही आहे. योग्य मार्गाने सर्व स्टडी करणं हे डिफिकल्ट असतं आणि योग्य मार्गाने जर तुम्ही अभ्यास केला तर 100-202% तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. तर फ्रेंड, आपण जो कोर्स प्रोव्हाइड करणार आहोत त्या कोर्समध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी पाहतोय. तरी पहा, जवळपास 240+ व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहेत. यामध्ये टोटल जे 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट आपण कंप्लीट करणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिकल रिझनिंग असेल, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग असेल, DI म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन असेल, त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट असेल, ICT असेल, टीचिंग ॲप्टिट्यूड असेल किंवा रिसर्च ॲप्टिट्यूड असेल, जे काही आपले 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट तुम्हाला पेपर 1चे या कोर्समध्ये कंप्लीट करून भेटणार आहे. या 10 युनिटचा जो सिलेबस आपल्याला NTUGC नेट मार्फत आणि MSc डिपार्टमेंट मार्फत प्रोव्हाइड केलेला आहे तो सर्व सिलेबस आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केला जातोय या कोर्समध्ये तो कंटेंट खूप काळजीपूर्वक बनवलेला आहे. सिंपल शॉर्ट वेमध्ये हा कंटेंट बनवलेला आहे. कंटेंट बनवताना आपण वेगवेगळ्या नावलौकिक असलेल्या पुस्तकांचा रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे. अनेक पेड वेबसाईट आहेत त्यांचा देखील रेफरन्स या ठिकाणी घेतलेला आहे. पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन असेल वेगवेगळे त्यांच्या ऑथराइज वेबसाईटवरून आपण कंटेंट ॲड केलेला आहे. म्हणजे सर्व कंटेंट खूप सिंपल लँग्वेजमध्ये या कोर्समध्ये आपण ॲड केलेला आहे. म्हणजे हा कोर्स कव्हर केल्यानंतर तुम्हाला ऑदर पुस्तक असतील, ऑदर व्हिडिओ असतील किंवा ऑदर वेबसाईट असतील त्या रेफर करण्याची गरज पडणार नाही, कारण आपण सर्व गोष्टी रेफर करूनच कंटेंट ॲड केलेला आहे. ठीक आहे, या कोर्समध्येच तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड काही सिंपल टिप्स असतील, टिप्स असतील हे आपण शेअर केल्या जातील. म्हणजे काही विद्यार्थी असे असतात फक्त हार्डवर्क करतात, ठीक आहे, पण एक्झाम देताना म्हणजेच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असताना तुम्हाला थोडंसं स्मार्ट वर्क पण करावं लागतो, थोडे काही ट्रिक्स टिप्स पण वापरावं लागतात. ठीक आहे, ते देखील तुम्हाला या कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातील. या कोर्समध्ये एक्झाम जवळ आल्यानंतर रिव्हिजनचे लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुम्हाला सर्व जो कंटेंट आपण पाहिलेला आहे तो कंटेंट एक्झाममध्ये मेमराईज राहील. ठीक आहे, त्या अनुषंगाने रिव्हिजन लेक्चर देखील प्रोव्हाइड केले जातात. या कोर्समध्ये तुम्हाला जे PDF भेटणार आहेत इन ॲप या इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये भेटणार आहे. ठीक आहे, नॉर्मली एक लक्षात घ्या, स्क्रीनवर शिकवताना जो कंटेंट असेल तो अशा प्रकारचा इंग्लिश असेल, पण एक्सप्लेनेशन जसं मी आत्ता बोलतोय याप्रमाणे मराठीतनंच केलं जाईल. ठीक आहे, आणि PDF सेपरेट इंग्लिश आणि मराठी या दोन्ही अपडेट केल्या जातात. ठीक आहे, त्यानंतर या कोर्समध्ये सेट एक्झामला जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर होऊन गेलेले आहेत ते सर्व आपण या ठिकाणी कंप्लीट करत असतो, जे न्यू सिलेबसनुसार आहेत ते. ठीक आहे, मग तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर देखील अदर ठिकाणी कंप्लीट करण्याची गरज पडणार नाही. हे देखील तुम्हाला विथ डिटेल सोल्युशन प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर एक्झाम ओरिएंटेड काही स्पेशल लेक्चर असतात ते देखील अरेंज केले जातील. आणि हा जो कोर्स आहे हा कोर्स 110% नेट एक्झाम आणि कुठल्याही युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स यासाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे नेट आणि सेटचा सिलेबस सेम असल्यामुळे हा कोर्स तुम्हाला नेटला उपयुक्त ठरणारच आहे, पण तुम्ही युनिव्हर्सिटीची कुठलाही पेट एंट्रन्स देत असाल तर त्यामध्ये जो पेपर 1 असतो रिसर्चचा तो देखील या कोर्समध्ये तुमचा कंप्लीट करून भेटणार आहे. ठीक आहे, कारण यामध्ये जो आपण रिसर्च ॲप्टिट्यूड पाहणार आहोत तो अशा पद्धतीने डीपमध्ये शिकवला जाणार आहे की तुम्हाला पेटला देखील तो कामा येऊ शकतो. या कोर्समध्येच एक्झाम जवळ आल्यानंतर डेमो पेपर म्हणजेच प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात आणि यांची रचना ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखीच बनवलेली आहे. म्हणजे क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर किंवा क्वेश्चन पेपर सोडवताना तुम्हाला असं वाटणार नाही की हा डुप्लिकेट क्वेश्चन पेपर आहे. ॲज इट इज जसा ओरिजिनल क्वेश्चन पेपर असतो त्याप्रमाणेच क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर व्हिडिओमार्फत त्यांचं सोल्युशन देखील प्रोव्हाइड केलं जातं, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका कुठं झाल्यात हे कळतील आणि एक्झामला त्या तुम्ही चुका टाळू शकता. एक डेमो दाखवतो कशा प्रकारचे क्वेश्चन पेपर असतात. तर फ्रेंड हे पहा, या ठिकाणी डेमो क्वेश्चन पेपर नंबर 1 आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन पेपर तुम्हाला सेंड केला जातो. हा क्वेश्चन पेपर तयार करताना
ओरिजिनल पेपर जसा असतो सेम त्याच प्रकारे आपण तयार केलेला आहे. तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की आपण डेमो क्वेश्चन पेपर सोडवतोय, पण हा क्वेश्चन पेपर VPD एज्युकेशन मार्फत क्रिएट केलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲज इट इज ओरिजिनल क्वेश्चन पेपर सारखीच रचना आपण केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला फील होईल की आपण ओरिजिनलच एक्झाम देतोय आणि तुम्हाला तुमच्या चुका कुठं होत आहेत हे कळतील. ठीक आहे, म्हणजे म्हणतात ना काही विद्यार्थी 7-8 अटेम्प्ट देतात त्यानंतर विद्यार्थी क्वालिफाय होतात, बरोबर, कारण त्यांना त्यांच्या चुका यामध्ये कळालेल्या असतात. मग तुम्ही डेमो पेपरच आधी सोडवले तर चुका तुम्हाला एक्झाम होण्याआधीच कळतात आणि एक्झामला तुम्ही करेक्ट परफॉर्मन्स करता. ठीक आहे, म्हणजे हा डेमो पेपर तुम्हाला पहिल्यांदा सोडवण्यासाठी प्रोव्हाइड केला जातो. त्यानंतर व्हिडिओमार्फत सर्व क्वेश्चनचं इन डिटेल एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड केलं जातं. मग तुम्ही एखाद्या क्वेश्चनचं आन्सर फॉर एक्झाम्पल बी दिलं होतं आणि आम्ही ज्यावेळेस आन्सर प्रोव्हाइड करणार आहोत व्हिडिओमार्फत विथ एक्सप्लेनेशन, त्यावेळेस आम्ही फॉर एक्झाम्पल डी दिलं. मग तुम्ही का चुकले हे तुम्हाला कळतं आणि ह्या चुका जर तुम्हाला कळाल्या तर ॲटोमॅटिकली तुमचा परफॉर्मन्स हा इन्क्रीज होत असतो. ठीक आहे, मग या अनुषंगाने हे डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात एक्झामच्या वेळेस. ठीक आहे, मग हे डेमो पेपर तुम्हाला देखील याच कोर्समध्ये प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर या कोर्समध्ये जो कंटेंट आपण ॲड केलेला आहे तो सांगितल्याप्रमाणे एकदम सिंपल लँग्वेजमध्ये ॲड केलेला आहे, म्हणजे कुठेही हाय लेवलचं इंग्लिश ठीक आहे असं वापरलेलं नाही आहे, म्हणजे पुस्तकाची भाषा आपण या ठिकाणी कुठेही वापरलेलं नाही आहे. आपली जी नॉर्मल लँग्वेज असते रेग्युलर आपण डेली व्यवहारामध्ये वापरतो तशा प्रकारची लँग्वेज या ठिकाणी ॲड केलेली आहे. यामध्ये तुम्हाला हा कोर्स ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करू, हा एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन गाईड देखील प्रोव्हाइड केला जाईल ॲज पर रिक्वायरमेंट. या कोर्समध्ये डेली लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील, ते रेकॉर्डेड लेक्चर असतील, डेली बेसिसवर हे प्रोव्हाइड केले जातील. त्यानंतर या कोर्सचा ॲक्सेस खूप इझी आहे, म्हणजे या कोर्सचा ॲक्सेस घेण्यासाठी किंवा हा कोर्स पाहण्यासाठी तुम्हाला खूप टेक्नॉलॉजी यायला हवी असं कुठलंही लिमिट नाही आहे. एकदम बेसिक ॲक्सेस आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्यानंतर या कोर्सचं ड्युरेशन टिल दी सेट एक्झाम असेल. ठीक आहे, म्हणजे सेट एक्झाम होईपर्यंत कोर्सचं ड्युरेशन असेल किंवा 1 वर्ष, अशा प्रकारे आपण कोर्सचं ड्युरेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. या कोर्समध्ये तुम्हाला डेमो पेपर प्लस क्विज असतील किंवा युनिट वाईज मॉक टेस्ट असतील किंवा मिक्स मॉक टेस्ट असतील या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. म्हणजे इन केस एक्झाम ऑनलाईन झाला तर ऑनलाईन MCQ सोडवण्याची प्रॅक्टिस तुमची असायला हवी, त्या अनुषंगाने या क्विज मॉक टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील. या कोर्सची फी 2500 रुपये. इन केस तुम्हाला वन टाईम पेमेंट करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये देखील पैसे भरू शकता. या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट तुमची 1500 असेल, ती कोर्स जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला द्यावा लागेल. त्यानंतर जी सेकंड इन्स्टॉलमेंट असेल ती असेल 1050 रुपये. या ठिकाणी इन्स्टॉलमेंट करताना तुम्हाला 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल असतील. इन केस तुमची परिस्थिती असेल पॉसिबल असेल तर वन टाईम पेमेंट करून देखील तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा कोर्स संदर्भात आणखी काही क्वेरी असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. मेसेज केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन कोर्सची पुन्हा प्रोव्हाइड केली जाईल, ती पाहून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. किंवा इन्फॉर्मेशन पूर्णपणे कळले असेल तर डायरेक्टली हा नंबर आहे VPD एज्युकेशनचा, यावर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा, त्यानंतर तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे, गॅरंटी देईल हा कोर्स जर तुम्ही सिन्सिअरली फॉलो केला, जे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ते सर्व तुम्ही डेली बेसिसवर प्रॉपरली फॉलो केलं आहे तर डेफिनेटली तुमचा स्कोअर हा वाढणार आहे. कारण सेल्फ स्टडीला आपल्याला डिसिप्लिन महत्त्वाचा असतो आणि सेल्फ स्टडीमध्ये जर डिसिप्लिन नसेल तर स्कोअर कमी होतो. ठीक आहे, मग तुमच्याकडे टाईम लिमिटेड असेल, तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर डेफिनेटली तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. या कोर्सचा उपयोग तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झाममध्ये होईलच. ठीक आहे, जर तुम्हाला 2024चा जो MSc एक्झाम चालता त्याचा रिझल्ट पाहिजे असेल किंवा स्टुडंटचा फीडबॅक पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्हाला स्टुडंटचे फीडबॅक शेअर केले जातील. तिथून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे खूप सारे विद्यार्थी आहेत ते क्वालिफाय झालेले आहेत. तर फ्रेंड, आय होप इन्फॉर्मेशन कळले असेल. कुठलाही डाऊट असेल, क्वेरी असेल तर यावर मेसेज करून तुम्ही क्वेरीचं सोल्युशन मिळू शकता. किंवा सर्व कळलं असेल तर डायरेक्टली या नंबरवर पेमेंट करा, स्क्रीनशॉट शेअर करा, त्यानंतर तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. ठीक आहे, तर हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.